नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 9वी विषय मराठी या विषयाच्या आपल्या ऑनलाईन तासिका सुरू आहेतच. सध्या आपला नात्याची घट्ट वीण हा गद्यपाठ शिकवायला सुरू आहे. पण सध्या शासन आदेशानुसार या 9वी साठीच्या सेतू अभ्यासक्रमाची पूर्तता करणेही गरजेचं आहे. कसं आहे विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी कोरोनामुळे वर्षभर आपल्या शाळा काही भरल्या नाहीत आणि या वर्षीसुद्धा या शाळा पुन्हा कधी सुरू होतील हे सुद्धा अजून अनिश्चित आहे. आणि अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान झालेले आहे ते शैक्षणिक नुकसान या सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भरून काढण्याचा, त्याची भरपाई करण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे आणि तो निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळं आपण पण आजपासून सेतू अभ्यासक्रमाची सुरुवात करणार आहोत. यासाठी सर्वांनी आपलं सेतू अभ्यासक्रमाची जी PDF आपल्या मोबाईलवर पाठवलेली होती त्याच्या प्रिंट काढायच्या आहेत. अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी या प्रिंटा काढलेल्या नाहीत त्यांनी त्या प्रिंट काढून घेणं गरजेचं आहे. पण आत्ता सध्या ज्यांच्याकडे प्रिंटा उपलब्ध आहेत त्यांनी समोर घेऊन बसायचं आहे आणि ज्यांच्याकडे प्रिंट उपलब्ध नाही त्यांनी मोबाईलच्या पेजवर PDF ओपन करून पहिल्या दिवसाचं पेज ओपन करायचं आहे. आता आपण पहिल्या दिवसापासून सुरुवात करणार आहोत. तर आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला सेतू अभ्यासक्रमासाठी तुम्हा सर्वांना इयत्ता 8वीच्या मराठीच्या पुस्तकात झालेला ही एक कविता आहे, झालेले एक समूह गान आहे, हे गीत आहे. आणि हे गीत तुम्ही मागील वर्षी इयत्ता 8वीमध्ये मराठी विषयामध्ये सुरुवातीलाच ही कविता अभ्यासलेली आहे. या वर्षी 9वीमध्ये 9वीच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपल्याला 8वीचाच थोडा काही भाग शिकून पुढं 9वीचा थोडा भाग शिकायचा आहे. 8वी आणि 9वी या 2 इयत्तेला जोडण्याचं काम हा सेतू अभ्यासक्रम करत आहे. म्हणजेच कसं, नदीची 2 किनारे जसा एक एखादं पूल जोडतो, सेतू जोडतो, तसंच 8वी आणि 9वी अशा 2 इयत्तेला जोडण्याचं काम हा सेतू अभ्यासक्रम करत आहे. आता आपण या स्क्रीनवर पाहत आहात की मागल्या वर्षी 8वीच्या इयत्तेतील मराठी विषयाचं पहिलंच कविता आहे, भारत देश महान. कवी माधव विचारे यांची ही कविता आहे. माधव विचारे हे एक प्रसिद्ध कवी आणि लेखक सुद्धा आहे. त्यांच्या विविध विषयावरच्या काव्यरचना सुद्धा प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या बऱ्याचशा कविता या देशभक्तीने ओतपोत भरलेल्या आहेत आणि हेच त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे. आता बघा, हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गंगा, यमुना अशा नद्यांमुळे सुपीकतेचं वरदान लाभलेल्या आपल्या भारतभूमीला शौर्य, पराक्रम, धाडस यांची मोठी परंपरा लाभली आहे. या गीतातून श्री माधव विचारे यांनी समता आणि विश्वशांती ही मूल्ये जपण्याचा संदेश आपल्याला दिलेला आहे. आता आपण या कवितेला सुरुवात करणार आहोत. आता बघा, पहिली ओळ काय आहे की, चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान. आता या कवितेचा अर्थ काय की, कवी माधव विचारे हे आपल्या सर्वांना आवाहन करत आहेत की आपण सर्वांनी एकमुखाने सर्वांनी एकजुटीने आपल्या महान अशा भारत देशाचे गुणगान गायले पाहिजे, गाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशात अतिशय महान अशा संस्कृतीचे वरदान आपल्या देशाला लाभलेले आहेत.
आपली भारतीय संस्कृती ही खूपच जुन्या काळापासूनची असल्याचं ओळखलं जातं आणि अशा विविधतेने नटलेली संस्कृतीचं वरदान या आपल्या भारत देशाला लाभले आहेत. आपल्या देशात अनेक जातीपातीचे विविध धर्माचे लोक एकत्र आनंदाने राहतात. आपल्या देशात प्रत्येक जाती धर्माची चालीरीती, सण, वार, उत्सव, परंपरा या वेगवेगळ्या आहेत. पण इतका वेगळेपणा असला तरीही एकात्मतेची भावना म्हणजे आपल्या भारतीयांमध्ये जी एकीची भावना आहे, जी एकात्मतेची भावना आहे ती अजोड आहे. म्हणजे ती खूपच ताकदीची आहे. आपल्या भारतीयांमध्ये विविधता असली तरी सर्वत्र आपल्यात एकी दिसून येत असते. आपल्या भारताला अनेक प्राचीन संस्कृतीचा सुद्धा म्हणजे प्राचीन संस्कृती लाभलेली आहे. खूप जुनी संस्कृती म्हणून भारतीय संस्कृती ओळखली जाते आणि आपल्या या प्राचीन भारतातील प्रगत असलेली सिंधू संस्कृती, आपल्या भारतातील पुराण काळातील वेद पुराणे, शास्त्रे, आयुर्वेद यांचा गुणगौरव आज सारे जग करताना दिसून येते. म्हणजे आपल्या संस्कृतीचा, आपल्या आयुर्वेदाचा, आपल्या प्राचीन काळातील ज्ञानाचा आज जगामध्ये त्याचं मूल्य कळालेलं आहे आणि आपल्या ज्ञानाच्या आधारे सगळं जग आता म्हणजे आपल्या ज्ञानाचा स्वीकार करताना दिसून येत आहे. म्हणजे प्राचीन काळात भारतीय लोकांनी भारतात जे काही ज्ञान निर्माण झालेलं आहे त्याचा वापर आत्ताचं आधुनिक जग करताना आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजेच सिंधू संस्कृती, वेद, पुराण, शास्त्रे, आयुर्वेद, विविध धर्माचे विचार यांचा गुणगौरव आज सारे जग करताना दिसून येत आहे. आपल्या भारतामध्ये अहिंसा हे परमोच्च स्थानी मानणारे आणि अहिंसाच हे श्रेष्ठ असल्याची शिकवण देणारे वर्धमान महावीर गौतम बुद्ध हे सुद्धा आपल्या भारतभूमीतच जन्माला आलेलं आहे. आणि अशी ही महान भूमी आहे आणि या महान भूमीत जसा चांगला संदेश देणारे आहेत तसे पराक्रम, धाडसाचा आणि शौर्याचा इतिहास देणारे सुद्धा वीर योद्धे होऊन गेलेले आहे. आपली भारतभूमी शूरवीरांची आहे तसेच साधू संतांची आहे आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीने साऱ्या जगाला शूरतेचा, शौर्याचा त्याचबरोबर भक्तीचा सुद्धा सहज सोपा मार्ग दाखवलेला आहे. आणि अशा या महान भारतभूचे आपण गान गाऊया, त्याचं गुणगान गाऊया असं इथं कवी माधव विचारे म्हणत आहेत. आता दुसरी ओळ बघा. दुसरी ओळ काय म्हटलेली आहे? हिमालयाची हिमशिखरे ती बघा. हिमालयाची हिमशिखरे ती भारतभूच्या शिरी डोलती, गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्थान. म्हणजेच कवी काय म्हणतात, हा भारत देश खूप महान आहे आणि भारतात हिमालयासारखा जगातील सर्वात मोठा पर्वत आहे. आता तुम्हाला माहिती आहे की जगातलं सर्वात उंच शिखर कोणतं, तर माउंट एव्हरेस्ट. आणि हा माउंट एव्हरेस्ट जरी नेपाळमध्ये असले तरी तो हिमालय पर्वताचाच एक भाग आहे. आणि जगात अशा सर्वात उंच असणारा हा हिमालय पर्वत हा भारतभूमध्ये आहे, म्हणजे भारतामध्ये आहे. आणि या हिमालयाच्या अस्तित्वामुळे भारताचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे. भारत आणखीनच महान झालेला आहे. आणि या हिमालय पर्वतामुळे भारताचं सौंदर्य आणखीनच वाढलेलं आहे, वृद्धिंगत झालेलं आहे. आणि काय म्हणलेलं आहे बघा, हिमालयाची हिमशिखरे ती, म्हणजे हिमालयाची जी पर्वताची शिखरे आहेत, हिमशिखरे आहेत, ही जणू काही भारतभूच्या शिरी डोलती. भारतभूच्या शिरी म्हणजे भारताच्या डोक्यावर जणू काही एखादा मुकुट असल्यासारखी ही हिमालयाची भारतभूच्या डोक्यावरती ही हिमालयाची शिखरे शोभत आहेत. म्हणजे जसा एखाद्या देशाचा राजा असतो, त्या राजाच्या डोक्यावर त्याचा या मुकुट शोभतो, राजमुकुट शोभत असतो, ती त्याची शोभा वाढवत असतं. तसंच भारतामध्ये हा जो हिमालय पर्वत आहे, हा हिमालय पर्वत भारताच्या म्हणजे भारताला राजमुकुटासारखा शोभतो आहे. आणि
ह्या हिमालय पर्वतामुळे भारताची शोभा निश्चितच वाढलेली आहे आणि हा हिमालय पर्वत भारतावर एखादा राजमुकुटासारखा शोभा वाढवत आहे आणि सन्मानाने हा भारत भूमीच्या मस्तकावर विराजमान झालेला आहे. आपल्या भारतात गंगा, यमुना, गोमती, गोदावरी अशा अनेक पवित्र नद्या सुद्धा आपल्या भारत भूमीमध्ये आहेत आणि या सर्वच नद्यांचं पाणी पवित्र मानलं जातं आणि अशा पवित्र आणि प्राचीन नद्या आपल्या पावन पवित्र अशा पाण्याने आपल्या भारत भूमीला स्नान घालतात असं इथं माधव विचारे म्हणतात. म्हणजे गंगा, यमुना, गोमती घालती पवित्र स्नान. म्हणजे भारतामध्ये जेवढ्या काही पवित्र अशा नद्या मांडलेल्या आहेत या सगळ्याच नद्या भारत भूमीला पवित्र असं स्नान घालत आहेत. बघा पुढची ओळ आहे, इतिहास हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा, समतेचा अन विश्वशांतीचा जागवी राष्ट्राभिमान. आता इथं काय म्हणलेलं आहे की आपल्या भारताला बलिदानाचा इतिहास आहे. म्हणजेच स्वराज्यासाठी लढणारे छत्रपती शिवाजी महाराज असू दे, महाराणा प्रताप असू दे, पृथ्वीराज चौहान सारखे शूरवीर असे या भूमीमध्ये जन्माला आले किंवा मेरी झाशी में नहीं दूंगी अशी गर्जना करून ब्रिटिशांशी प्राणपणाने झुंजणाऱ्या शूर राणी लक्ष्मीबाईची सुद्धा ही वीरभूमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन काळापासून भारताला अनेक शूरवीरांचा संपन्न असा वारसा लाभलेला आहे आणि ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कितीतरी देशभक्तांनी सुद्धा आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. आपल्या घरादारावर आपल्या आयुष्यावर तुळशीपत्र देऊन या भारत भूमीच्या साठी त्यांनी आपले प्राण अर्पण केलेलं आहे. यामध्ये भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, वासुदेव बळवंत फडके अशी कितीतरी क्रांतिकारकांची नावं आहेत आणि ही यादी संपणारच नाही, इतकी मोठी आहे. आणि भारताच्या समर्पणाचा हा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला आहे. म्हणजे भारतासाठी प्राणार्पण करणाऱ्या या वीरांनी हा भारताचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला आहे. तसेच आपल्या भारतात संत कबीर, संत तुकाराम अशा कित्येक महान संतांनी सुद्धा भारताला योग्य दिशा देण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यासारख्या अनेक थोर समाजसुधारकांनी सुद्धा आपला राष्ट्राभिमान जागृत केलेला आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक भारतीयांना या सर्वांचा अभिमान वाटतो. या सर्वच लोकांनी आपला राष्ट्राभिमान जागृत केलेला आहे आणि समाजात नवचैतन्य निर्माण करून देशाला आणि संपूर्ण विश्वाला समता आणि शांतीचा संदेश दिलेला आहे. म्हणजे भारत नेहमी सगळ्यांनाच समान मानत आलेला आहे. म्हणजे बघा आपल्या भारतात अनेक जातीपातीची लोक आहेत, विविध धर्माची लोक आहेत, पण कधीही त्यांच्यात भेदभाव केला जात नाही. सगळ्यांना समान मानलं जातं आणि भारत नेहमीच विश्वशांतीचा संदेश देत आहे. म्हणजे पूर्वीच्या काळापासून भारतानं अहिंसेला प्राधान्य देत विश्वशांतीचा संदेश जगाला दिलेला आहे. आणि ही सगळी भारताला मोठं करण्यामागे ज्या लोकांनी हे योगदान दिलेलं आहे त्या सर्वांनी सुद्धा समता आणि विश्वशांतीचा संदेश देश भारतीय लोकांच्यात राष्ट्राभिमान जागृत केलेला आहे. आता बघा शेवटच्या ओळी बघा, शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले, भारत भूचे स्वप्न रंगले, चढहुनी उंच निशाण. म्हणजे याचा अर्थ काय बघा, या भारत भूमीला स्वतंत्र करण्यासाठी अनेक वीर लढलेले आहेत आणि नुसतेच लढले नसून तर लढता लढता त्यांनी प्रसंगी स्वतःचं प्राण सुद्धा दिलेलं आहे. या भारत भूमीसाठी रक्त सांडलेलं आहे, ते धारातीर्थी पडलेले आहे. आणि देशासाठी लढताना हे शूरवीर जणू समरभूमीवर पावन झालेले आहेत, पुनीत झालेले आहेत. म्हणजे रणभूमीवर हे शौर्याने वीर रडलेले आहेत आणि हे शौर्यानं, धाडसानं, पराक्रमाने हे जे वीर लढलेले आहेत, रणांगणात त्यांनी आपला जीवन अर्पण केलेलं आहे, ते पावन झालेले आहेत. म्हणजेच त्यांनी
पूर्ण पराक्रमानं पूर्ण आपलं आयुष्य भारत मातेसाठी देऊन भारत मातेचं रक्षण केलेलं आहे आणि प्रसंगी त्यांनी मरण स्वीकारलं, पण म्हणजे मरून सुद्धा या जगातून निघून जाऊन सुद्धा ते अमर झालेले आहे आणि रणांगणात ते पावन झालेले आहेत. आणि अशा या शूरवीर देशभक्तांनी जे काही अथक प्रयत्न केले, यामुळेच आपल्या भारत देशाचे निशाण उंचच उंच फडकलेले आहेत. म्हणजेच आपल्या भारत देशाचा ध्वज पूर्णपणे उंच ठिकाणी फडकवलेला आहे. म्हणजेच म्हणायचं काय इथं की आपल्या भारताचं स्वातंत्र्य मिळवून ते अबाधित राखण्यासाठी आपल्या भारताचा झेंडा, आपल्या भारताचं निशाण ध्वज उंच चढवलेला आहे आणि या आपल्या भारताचा ध्वज नेहमी उंचावर राहण्यासाठी, नेहमी स्वातंत्र्यानं फडकत राहण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी होईल तेवढं योगदान सुद्धा दिलं पाहिजे, अशी अपेक्षा सुद्धा इथं या ठिकाणी माधव विचारे आपल्या सर्वांकडून करत आहेत. आणि हे सांगताना माधव विचारे काय म्हणतात की आपल्या अगोदर आज होऊन गेलेल्या सर्वच म्हणजे भारतपुत्रांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूपच कष्ट केलेले आहेत, त्याग केलेला आहे आणि भारताच्या स्वातंत्र्याचं स्वप्न त्यांनी साकार केलेलं आहे. आणि या शूरवीरांनी, आपल्या क्रांतिकारकांनी असू दे, देशभक्तांनी असू दे, हे जे भारताचे स्वप्न म्हणजे स्वतंत्र भारताचे जे स्वप्न साकार केलेलं आहे, त्या स्वप्नाला जपण्याचं काम, भारताचं स्वातंत्र्य जपण्याचं काम आपण सर्व आजच्या पिढीनं करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ही माफक अपेक्षा माधव विचारे यांनी या ठिकाणी केलेली आहे. इथं ही कविता संपलेली आहे. या ठिकाणी तुम्ही हे गीत तालासुरात म्हणायचं आहे आणि या व्हिडिओनंतर मी तुम्हाला या कवितेच्या ध्वनिफीत पाठवणार आहेत, म्हणजे त्याचे व्हिडिओ लिंक पाठवणार आहेत. त्या लिंक सुद्धा तुम्ही ऐकायच्या आहेत. धन्यवाद.